नमस्कार मंडळी, आज आम्ही वल्लभला फिरायला घेऊन जात आहोत, म्हणजेच वॉकिंगला। त्यामध्ये बघा कपडे घालायला वल्लभला अजिबात आवडत नाही। बघा तो किती त्रास देतो, कपडे काढ म्हणून। त्याच्या हळूहळू कलाने आम्हाला घ्यावं लागतं। असेच आम्ही कसे बसे त्याला गाणी म्हणून गप्पा मारून कसं बस त्याला म्हणवतो कपडे घालण्यासाठी। मी पहिल्यांदाच व्लॉग शूट करत आहे, त्यामुळे शूटिंग मी पोर्ट्रेटमध्ये घेतलं होतं, पण मला नव्हतं माहिती यूट्यूबला लँडस्केपमध्ये लागतं, म्हणून यावेळेस माफ करा। असेच आम्ही 11व्या मजल्यावर राहतो, त्यामुळे लिफ्टमध्ये आम्हाला बराचसा वेळ मिळतो। त्यामध्ये वल्लभ असे गाणे लावतो, मस्ती मजाक चालू असते। चला आज आमच्याबरोबर फिरायला येऊया। ही वल्लभची नवीन घेतलेली बायसायकल आहे। त्या बायसायकलवरती तो छान बसून एन्जॉय करतो, आम्हाला अजिबात त्रास देत नाही। आज ना अगदी मस्त वाटत होतं, वातावरण अगदी पावसाळी झालं होतं, हिरवीगार झाडं, मस्त वाटत होतं। वल्लभ पण छान एन्जॉय करत होता, इकडे तिकडे बघत होता, सगळ्या गोष्टी ग्रास्प करत होता। हे बघा आमच्याबरोबर अजूनही मंडळी आली होती फिरायला। इथे अशी छान जागा आहे, ते बसून मस्त एन्जॉय करतात। हे आमच्या वल्लभची मस्ती चालू झाली। त्यामध्येच ना थोडंसं शिंतडायला लागलं, थोडेसे थेंब पडू लागले, त्यामुळे तो आम्हाला हात वर डोक्याला हात लावून दाखवत होता की पाऊस पडतोय। त्यानंतर आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी खाऊ आणण्यासाठी। खाऊ शिवाय तर आमची राईड इनकम्प्लीट आहे। त्याला ते केक्स खूप आवडतात, नवीन निघालेत ना, डायमंड्सचे 5 रुपीजचे छान मिळतात। त्याचे 2 केक्स घेतले। आता हा वल्लभ नाही म्हणतो, खोड्या करतो, असं त्याचं एक राईम आहे, तो त्याला आवडतं हे असं नाही म्हणतो, खोड्या करतो असं करायला। मग आम्ही भुभूसाठी पण खाऊ घेतलं। त्याला पार्लेजीची बिस्किटं मी घालत होते, तो कॅच करत होता। त्याला खाली पडलेलं आवडत नव्हतं समहाव खायला, आणि त्याने कॅच केलं की वल्लभ हसत होता खुदू। हे बघा, थोडं पुढे जा। हे बघा किती छान कॅच करतोय। प्राणी पण इतके हुशार असतात ना। हे बघा भुकेलेला होता बाप बिचारा, पण एकदा घ्यायला पाहिजे। कसं ना त्यांना कधीतरीच अन्न मिळत असेल, पण आम्ही नेहमी बाहेर पडलो की त्यांना पार्लेजीचं पाकिट नक्की देतो, कारण वल्लभलाही ते बघायला आवडतं। मला ना खूप दया येते अशा श्वानांची। हे बघा तो कसा हसतोय ते बघा। ही अशी झाली आमची बाहेर फिरायची राईड। आता घरी येताना आमची नजर पडली सोसायटीमधल्या बागेतल्या झोक्यावर। मग काय, वल्लभ थांबतोय कुठे, त्याला बसायचंच असतं झोक्यावर। तो थोड्या वेळ झोका खेळल्याशिवाय अजिबात वरती येत नाही, त्यामुळे त्याला आता आम्ही झोक्यावर बसवलाय। तो छान खेळतोय, पण आज पावसामुळे त्याचे मित्रमैत्रिणी काही आले नाहीत हो, तो आज एकटाच खेळतोय। हे असेच आमचे वल्लभचे छान व्हिडिओज बघण्यासाठी आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा। तुमच्या सपोर्टची आम्हाला खरंच खूप गरज आहे। मी येत्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन मी कशा ट्रॉमामधनं जात आहे। माझी पर्सनल लाईफ अगदी डिस्ट्रॉईड आहे बरं का, तुम्ही बघतच असाल। मी माझ्या आईबरोबर राहते, पण ठीक आहे, वल्लभमुळेच माझ्या जीवनाला नवीन आकार मिळतो।